तुम्ही तुमच्या कल्पनानुसार तुमच्या आयुष्यात पाहिजे तेवढे पैसे घेऊन येत जातात. श्रीमंती किंवा समृद्धी घेऊन येत जातात किंवा संपत्ती घेऊन येत जातात. ज्याची जितकी सक्षम कंपनी असतील तो तितक्या सक्षमरित्या पाहिजे तेवढी संपत्ती, पैसा आरामात खेचू शकतो, श्रीमंती आरामात खेचू शकतो. हे सर्व काही तुमच्या कंपन्यांवरती अवलंबून आहे. तुमची कंपनी खरंच सक्षम आहे काय? आता समजा, आता तुम्ही उद्योग व्यवसाय करत आहात, खरंच तुम्ही तितका नफा कमवत आहात काय? तुमची खरंच तेवढी कंपनी सक्षम आहेत काय? तुम्ही रिअल इस्टेटचा बिझनेस करत आहात, तुमची रोज तेवढी डिलिंग होत आहे काय? तुम्ही खरंच तेवढा पैसा खेचून आणत आहेत काय? तुमच्याकडे ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमच्याकडे टिकून राहत आहेत की इतर कोणीतरी घेऊन जात आहे? म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय कुठचा असो किंवा नोकरी असू दे, खरंच तुम्ही ती नोकरी टिकवून ठेवत आहेत काय? तुम्हाला बढती, प्रमोशन भेटत आहे की नाही? ह्या सर्व झाला कंपन्यांचा खेळ. ही कंपनं न कळत आपल्याकडून निघून जातात. ही कंपनं तयार कशी होतात? जेव्हा तुम्ही विचार करतात, विचारांचे रूपांतर भावनेत होते, भावना मग हृदयाला दडदडायला सुरुवात करते. त्या पद्धतीने मग हृदय संपूर्ण शरीरभर त्याची कंपन पसरवते व पूर्ण शरीर तुमचं कंपन निर्माण करते व ती कंपने आपल्या ब्रह्मांडात जातात व तुम्हाला जे पाहिजे ते मिळत जातात. किती छोटी गोष्ट आहे, पण इम्पॅक्ट बघितला ना किती मोठा असतो. जर तुम्ही प्रॉपर कंपनी ट्यून नाही केली ना, उद्योग व्यवसाय तुम्हाला नफाच होणार नाही. तुमच्याकडे ग्राहक येणारच नाही. आले तरी सोडून जातील, आले तरी कमी पैसे देतील. पण तिकडे दुसरी व्यक्ती ती तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं जरी विकत असेल किंवा सेवा पुरवत असेल ना, तरी त्याच्याकडे लाईन लागलेली असेल. हे का होत असतं? हे संपूर्णपणे कंपन्यांचा खेळ असतो. ती फक्त कंपनी सक्षम करते आणि खरंच तिच्याकडे कसली कमी नसते. तीच एक व्यक्ती 10 वेळेस जाते. का जाते? कारण की ती कंपनी कमजोर आहे आणि त्या व्यक्तीची कंपनी सक्षम आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, कमजोर कंपन्याची शिकार सक्षम कंपनी असलेले लोक करतातच. त्याच्यामुळे तुम्हाला अनेकदा वाटत असेल अरे त्या व्यक्तीने आपल्याकडे यायला पाहिजे, आपला उद्योग व्यवसाय, आपली उत्पादने घेतली पाहिजे किंवा आपली सेवा घेतली पाहिजे. असं कधीही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही कंपनी सक्षम करत नाही तोपर्यंत कधीही असं होऊ शकत नाही. सेम शेअर मार्केटचं देखील आहे. तुम्ही कुठचे शेअर्स घेतात, कसे घेतात, शेअर मार्केटसोबत तुमची कंपनी किती सक्षमरित्या जुळून आली आहे. तुम्हाला धोक्याची सूचना अगोदरच मिळते की नाही, की पूर्ण पैसे बुडाल्यावर तुमची धोक्याची सूचना मिळते. तुम्हाला लुटणारे मिळतात की कसे लोक मिळतात, हे सर्व काही तुम्हाला तपासायचं आहे. कारण की आम्ही दररोज सकाळी नफा घेऊन येतो. विविध ट्रेडिंग याच्यामधून आमचा नफा कंटिन्यू चालू असतो. पण तिकडे जेव्हा माझी कन्सल्टिंग, काउन्सिलिंग किंवा कोर्सेस असतात ना, तेव्हा मला असे अनेक लोक भेटतात त्यांनी सर्व काही गमावलेलं असतं. का गमावलं असतं? कारण की ऑलरेडी त्यांनी ते कमजोर ठेवलेले असतात कंपनी. त्यांचा म्हणजे एकदम महत्त्वच देत नाही त्याला की आपल्या कंपन्यांना की आपण सक्षम केली पाहिजे व जुळवून ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे काय होऊन जातं की त्यांच्याकडे जे पण शेअर मार्केट पैसे टाकतात ते पूर्णपणे डुबून जातात. नंतर ते डुबून गेल्यानंतर बोलतात सर आता काहीतरी करा. पण काय करायचं? तुम्ही ऑलरेडी किती मोठा खड्डा पाडला आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, कुठेतरी मर्यादा असते. जर तुम्ही मर्यादेच्या पलीकडे गेलात ना, तुमचं काही होऊ शकत नाही. आपलं आयुष्य म्हणजे प्रोत्साहन देणारी कथा नाही आहे. कोणतरी व्हिडिओ बनवला आणि झाला, पिक्चर काढला किंवा स्टोरी लिहिली. रिअल आयुष्य खूप डिफरंट असतं. त्याच्यामुळे तुम्ही तो विचार करा. म्हणून कृती करण्याच्या अगोदर तुम्ही समजून घ्या, जर तुमची कंपनी ज्यानुसार असतील ना त्यानुसारच तुम्हाला भेटेल. आणि जर तुम्ही विचार केला नाही मी विचार करतो, सकारात्मक करतो, त्याच्याने चालत नाही. तुम्ही किती सकारात्मक विचार करा, जे तुमच्या अंतर्मनात आहे, जी कंपनी आहे तेच तुमचं वास्तव आहे. काही लोकांना एक जोडीदार सांभाळत नाही, काही लोक 3-4 जोडीदार सांभाळत असतात. हे असं का होतं? हे सर्व काही कंपन्यांचा खेळ आहे. काहींची कंपनी सक्षम असतात, काहींची कमजोर असतात आणि कमजोर कंपनी सक्षम कंपनीवाले घेऊन जात असतात. म्हणून बघा, काहींचं सर्व काही चांगलं चालू असून त्यांचा जोडीदार दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून जातो. असं का होतं? इकडे स्त्री पुरुष दोन्ही आले, इकडे आपण काही करू शकत नाही. ज्याची कंपनी सक्षम तो ते घेऊन जाईलच. हे नेहमी लक्षात ठेवा व तुम्ही तुमची कंपनी सक्षम करायच्या मागे लागा. अतिशय सोप्या टिप्स देतो, त्या तुम्ही फॉलो करा. डोळे मिटून शांत बसा, प्रार्थना करता तसे हात जोडा व पहिलं ब्रह्मांडाचा आभारी माना. मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे. हे अफर्मेशन तुम्ही सतत बोलत राहा. हे अफर्मेशन बोला किंवा मंत्र बोला, हे तुम्ही सतत बोलत राहा. इकडे तुम्ही मी श्रीमंत आयुष्य जगत आहे, मी समृद्ध आयुष्य जगत आहे, माझ्याकडे जोडीदार आहे, माझ्याकडे उद्योग व्यवसायात नफा प्रचंड आहे, ग्राहक सर्व मार्गाने येतात, ते त्याच्या जागी टाकू शकतात. पण कृपया जे आता गरजेचं आहे ना त्याच्यावरतीच काम करा. विनाकारण 10 ऑर्डर टाकू नका. ब्रह्मांड कन्फ्यूज होईल, तुम्हाला काहीच घेणार नाही, तुमच्याकडचंच घेऊन इतरांना देऊन टाकेल. ब्रह्मांड अतिशय सुस्पष्ट ऑर्डर्सलाच प्रतिसाद देतो व त्यांना पाहिजे ते घेऊन जातो. जसं अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसतो तसं तुम्हाला फक्त तुमचं ध्येय दिसलं पाहिजे, क्लिअर. आणि जर समजा तुमच्याने शक्य नाही झालं
तर तुम्ही माझा कोर्स करू शकता, माझ्या कन्सल्ट करू शकता, माझी ट्रीटमेंट घेऊ शकता. त्याचा देखील तुम्हाला ट्रिमेंडस फायदा होत जाईल. हा पण एक आहे, जर समस्या छोटी असेल तुमचं लवकर बरं होऊन जाईल. जर मोठी असेल तुम्हाला एक सर्टन वेळ द्यावा लागेल व तेवढा पैसा देखील खर्च करावा लागेल. याला दुसरा पर्याय नाही. पण एकदा का तुम्ही याच्यामधनं बाहेर पडलात ना, एक खात्री आहे की तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगाल. कारण की मी कधी कुणाला भ्रमात ठेवत नाही आणि मी एक सर्टन टार्गेट देतो की ह्या टार्गेटमध्ये आपलं ते ध्येय अचीव झालंच पाहिजे. 0.1% जरी अचीव झालं ना, विषयच संपला. मग पुढचा मार्गच आपला ओपन होतो आहे. पण हे 0.1%च ओपन करायला अनेक कठीण परिश्रम घ्यावे लागतात. पण एक लक्षात ठेवा, जे हे कठीण परिश्रम घ्याल ना तुम्ही, त्याच्या पुढचं आयुष्य खरंच चमत्कारिक असेल. आता कळालं असेल आकर्षण सिद्धांतामध्ये कंपन कसे कामं करतात, कंपन कसे निर्माण होतात, कसे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ते कामी येतात. तुमचे जर या संदर्भात काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता. शंका असेल ते विचारू शकता. कमेंटमध्ये विचारा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. पुढील व्हिडिओ कुठच्या टॉपिकवरती पाहिजे ते देखील तुम्ही मला सजेस्ट करू शकता. धन्यवाद. अश्विनी कुमार.